मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी आपल्या पुन्हा एकदा स्वागत करतो। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत ठाण्यामध्ये नवीन झालेल्या या तुळजाभवानी मंदिरात। तिकडे जाऊन आपण जरासे शूट करणार आहोत। तिथे शूट करणार, थोडंसं दर्शन घेणार, मग तिथे आपण भेटू दिवा स्टेशनला। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे ठाणे स्टेशनला। इथे बघू शकता ठाणे स्टेशन लिहिलेलं आहे। ठाण्याला आलेलो आहे आणि आता मामी येते, ती त्याच्यासाठी थांबलो आहे ठाणे स्टेशनला। इथे वरती तुम्ही बघू शकता बस स्टँड आहे ठाणे स्टेशनचा। तर थोड्याच वेळाने आपण जाऊ पुढं। आता आले ते लोक, ही बघा, आई पण आले, आई पण आलेले आहेत। हा बघा, दक्ष पण आला आपला, ते मामी पण आलेली आहे। गर्दी भरपूर आहे कारण आज हे भरपूर आज कोणता तरी दिवस आहे, मला माहिती नाही, पण हे बघा ही परी आहे। आमच्या नाही गर्दी का ते ठाण्याला आलं इथं, तर फक्त बाबा येणार आहेत, त्यांना आपण बघतोय। बाबा आमच्यासोबतच आलेले, फक्त त्यांचं कुठेतरी गेले माहिती नाही, तिथे येतील आता थोड्या वेळाने।
गजानन महाराजांची प्रतिमा आहे. ते बघा आपला लक्ष खेळतोय. ते बघा स्वारा आहे. आणि आता जस्ट आपले दर्शन झाले. समोरच मंदिर. आणि हा बघा दक्ष काय करतोय. दक्ष गेला. एकदम समोर असा मंदिर आहे. हिंदी बोलणं आता देईल. आता मराठी येतं ना, मराठीत बोल. तर मित्रांनो, हा जो मंदिर आहे हा आपल्या ठाण्यामध्ये स्थित आहे. ठाण्यामधल्या शिवाजीनगरला. तुम्ही इथे विजिट करू शकता. आणि हे बघा इथं आदर्श आपला मस्ती करतोय. मजा दिली. आणि वय सर्वांना हॅपी बनव. आणि इथे बघा आदर्श झालं. मित्रांनो, इकडून फक्त या साईडला आधी जायचं. मग ती पाठीमागची साईड दिसते. तिथून आता बाबा आलेत माझे. त्या साईडने नंतर जायचं. इथे रामदेव श्रीरामांचं मंदिर पण आहे. गणेश मंदिर म्हणजे गणेशांची प्रतिमा आहे. श्रीरामाची पण प्रतिमा आहे. सोबतच दुर्गे मातेच्या पण प्रतिमा आहे. इथे बघा ही जागा आहे ना, इथून शिडीवरून तिकडे जायचं आहे. इथून तुम्हाला या प्रतिमेचे दर्शन होतील. तर आपण जाणार आहोत पाच बाकडी कुठेतरी तिकडं आहे तुळजा भवानीचं मंदिर. तिकडे जाऊन थोडंसं सिनेमॅटिक, आता कसं संध्याकाळ झाली तर थोडंसं सिनेमॅटिक काढू शकतो आपण सीन्स. तर तिथे भेटू आता डायरेक्ट. तर मित्रांनो, आपण आलो आहे तुळजाभवानी मंदिर ठाण्यामध्ये. मस्त ठाण्याचं मंदिर आहे. तिथं बघा आपली माणसं आहेत. दक्ष फायनली मित्रांनो दर्शन झालेले आहे. सरळ आले.
तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि आपल्याकडे ठेवू शकता. दर्शन झालेलं आहे तुळजामाते भवानीला मंदिरात येऊन. ते एक हिस्ट्री सांगू का तुम्हाला, तर एक हिस्ट्री आहे की हा जो आहे हा मंदिर पहिला छोटा होता आणि आता ह्याला रिबिल्ड करून बोलतात ना आपण, परत बनवलं तसं रिबिल्ड करून मोठा बनवला आणि त्याला अक्षय तृतीयेला असं आपल्या याला गेलेला. पण आता भरपूर वेळ झाला, सर्वात पाया पडू. दक्ष फोटो काढतोय. तेव्हा असं सीन आता बघू शकता तुम्ही. इथं बघा समोर हवन कुंड आहे आणि इथं समोर असं मंदिर आहे.